हॅलो एव्हरीवन, आपण आज बघणार आहोत कर्म जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला या अगोदरसुद्धा कर्माचे काही व्हिडिओज दिलेले आहेत, राईट. तर आजसुद्धा आपण कर्माविषयी जाणून घेणार आहोत. कारण जेव्हा आपण पास्ट लाईफ रिग्रेशनबद्दल बोलतो तर आपल्याला कर्म आपण पास्टमध्ये काय करून आलेलो आहोत आणि तेच कर्म इकडे आपण प्रेझेंट लाईफमध्ये कॅरी करत असतो. तर त्या पास्ट लाईफमधून आपले जे काही चांगले वाईट कर्म करून आलेले असतो ते कुठे असतात? संचित कर्मामध्ये असतात, बरोबर. तर ते संचित कर्माचं फळ पकून जेव्हा बाहेर येतं आणि तुमचं कर्म जेव्हा ते हील व्हायला लागतं तेव्हा हे आपल्या आयुष्यामध्ये येतं PLR. कारण हे सायंटिफिकसुद्धा आहे. जेव्हा अध्यात्म तुम्ही बघाल तर भीष्म पितामह सुद्धा श्रीकृष्णांना क्वेश्चन करतात की काय झालं होतं बरं की मी जे काट्याची शय्या असते ना त्यावर त्यांनी लेटलेले असतात, तर असं का असेल? मी तर काहीच केलं नाही, मी सर्वांच्या सोबत छान राहतो आणि मला जितकं काही माहिती आहे तितकं मी तर कुणाला इजा वगैरे केलेली नसेल. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना भीष्म पितामहाला दाखवतात की बघ तुझ्या 100च्या लाईफमध्ये कुठल्या लाईफमध्ये काय केलेलं आहे. तर त्या 100पैकी एका लाईफमध्ये त्यांनी 100व्याच लाईफमध्ये त्यांनी एका सरड्याला, कुपावरच्या सरड्याला, कुंपणावर जे सरडा वगैरे असतो त्या सरड्याला धनुष्यातील तीराने मारलं होतं. तर त्या तीराने मारल्यामुळे त्या सरड्याचा देह झाला, मृत्यू झाला. तर ते जेव्हा त्याचा मृत्यू होत होता तेव्हा सरड्याने काही बदुवा जे म्हणतात, काही इमोशन जे पकडले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने मला तीराने तू मारलं त्याच पद्धतीने तू सुद्धा एका लाईफमध्ये त्या तीराचं किती वेदना असतात ते तुला कळायला हव्या म्हणून ते तीराच्या जे काही तीराची शय्या असते त्यावर लेटलेले असतात. तर ते पास्ट लाईफमध्ये यांचं उत्तर मिळते. तर जेव्हा आपण आज बघत आहोत कर्माचे धागे, आपण काय बघत आहोत आज? कर्माचे धागे, की पूर्वजन्माचे आपले कर्म जे आहे ते कर्म आजच्या आयुष्यामध्ये कसं ते घडवतं, आपल्या आयुष्याला ते कसं घडवतं. कर्माचे धागे, पूर्वजन्माचं कर्म आपल्या ह्या प्रेझेंट लाईफला कसं घडवत असतं हे आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला मी आत्ता सांगितलं की भीष्म पितामहाला प्रश्न पडला होता की मी का ह्या काट्याच्या शय्यावर लेटलेला आहे. तर तेव्हा श्रीकृष्णाने यांना हे दाखवलं होतं. तर हे अध्यात्माचं उदाहरण आहे. परत पास्ट लाईफबद्दल म्हणाल किंवा तुम्ही जे काही कॉन्शियसनेस आणि सबकॉन्शियस माइंडमधलं हे गेम असते. कारण काय आहे, जेव्हा आपलं कॉन्शियस म्हणजे चालणे, बोलणे, फिरणे, हिंडणे असतं, राईट. सबकॉन्शियस माइंडमध्ये परिपूर्णरित्या आपल्या जन्मोजन्माच्या आठवणी असतात आणि PLRमध्ये ते PLRमध्ये जे पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणतात त्याला त्या टेक्निक्सने अनलॉक करतात आणि ते ज्या काही स्मृती आठवणी आहेत त्या सबकॉन्शियसद्वारे त्या बाहेर काढल्या जातात. जेव्हा हे कर्म हील व्हायचं टाईम येते त्याच लोकांच्या आयुष्यामध्ये हे PLR माहीत होत असतं, पास्ट लाईफ रिग्रेशन, की पास्ट लाईफमधूनच काही कर्म ते कॅरी केलेले असतात. तुम्हाला माहिती आहे की सोल जे असतं म्हणजेच काय, तर आत्मा हा अमर आहे. आपली हे बाडी जाते पण आत्मा कधीही ते मरत नाही, ते अमर आहे. त्याला हे जर आता मी त्रिशिला आहे, राईट. आता जर मी हे कपडे फक्त चेंज केले तर त्रिशिला चेंज होणार का? नाही, त्रिशिला तेच राहणार, फक्त हे कपडे चेंज होतात. अगदी त्याच पद्धतीने जी सोल आहे तीच असते, फक्त शरीर वेगवेगळं धारण करते. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ती आत्मा निघून जाते आणि शरीर हे ते काय आहे, शरीर जातं आणि ते पुन्हा सोल दुसरं शरीर धारण करतं, पुन्हा ती जन्माला येतं. म्हणजेच तो पॅटर्न पुन्हा ते कॅरी करतं. तर हे पास्ट लाईफमध्ये काय बघितलं जातं की तुम्ही पूर्वजन्मामध्ये काय कर्म असे करून ठेवलेले आहात की जे प्रेझेंट लाईफला घडवत आहे. तर तुमचं कुठलं ना कुठलं कर्म असं आहे की ते ह्या प्रेझेंट लाईफमध्ये इश्यू बनवून आपल्या आयुष्याला घडवत असते, ते इश्यू आपल्याला फेस करावं लागत असते. तर ते पॅटर्न
आपण कुठूनही कॅरी करत नाही, तर ते पॅटर्न आपल्या पूर्वजन्मापासूनच आलेले असतात. काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा हे PLR कोणाच्या आयुष्यात तेव्हाच येतं जेव्हा त्याचे कर्म हील व्हायला होतात आणि ही डिवाईन पॉवर त्यांच्यापर्यंत पोहोचवते, तेव्हाच हे कर्म हील होण्याच्या याच्यामध्ये असतात. तर तुम्ही म्हणाल की हे सायंटिफिक आहेत का, तर हे तर इलॉन मस्क तुम्ही जाऊन बघाल तर त्यांनीसुद्धा याबद्दल बोललेले आहेत. ओके. त्यानंतर हे आध्यात्मिक म्हणाल तर आताच मी तुम्हाला विष्णू महापितांचं सांगितलं. तसंच भगवान गौतम बुद्ध यांनीसुद्धा 649 लाईफ त्यांनी बघितलेले आहे पास्ट लाईफमध्ये. त्यांनी सुमेध ह्या लाईफचा चांगल्या त्रिपिटकामध्ये सूक्ष्मातलं सूक्ष्म तुम्ही जेव्हा वाचून काढाल त्या त्रिपिटकामध्ये सुद्धा ह्या सुमेध नावाची जी लाईफ आहे ती सुद्धा एक्सप्लोअर त्यांनी केलेली आहे, जी पास्ट लाईफ होती ती. ओके. त्यानंतर तुम्हाला सायंटिफिक म्हणाल तर तुम्ही PLR कशा पद्धतीने असं ते गुगलवर जर सर्च कराल तर तुम्हाला सायंटिफिक वेसुद्धा माहीत आहे. हे आध्यात्मिक तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की पूर्वजन्माचं आणि प्रेझेंटमध्ये काय फरक पडत असतो बरं, तर हे जे आहे कर्माचे धागे हे एकमेकांशी जुडलेले आहेत. तर आता मला सांगा की जे आपले प्रेझेंटमध्ये कर्म करत आहोत, ओके, प्रेझेंटमध्ये कर्म करत आहोत आणि ते कर्म आपल्या संचितमध्ये ते जमा होत आहेत आणि ते संचितमधले कर्म ते फळ पकून प्रारब्ध बनत आहे, राईट. तर आपण असे कोणते कार्य क्रियमान कर्मामध्ये केले होते, क्रियमान जे कर्म असतात ते आपण करत जातो आणि ते संचितमध्ये असतात. तर जेव्हा तुम्ही पूर्वजन्मामध्ये काही कर्म केलेले असतात ते संचितमध्ये राहते आणि त्याचं जेव्हा फळ पकतं तेव्हा प्रारब्ध बनून तुमच्या समोर येत असते. तर ही सोल काय करत असते, ही सोल जेव्हा ती डेथ होते ते भावना पकडून घेत असतं आणि तोच पॅटर्न ते जेव्हा जन्म घेते तेव्हा ते कॅरी करून आपल्या आयुष्यामध्ये ते प्रॉब्लेम फेस करायला मिळतात. तर हे PLR आपल्या आयुष्यात तेव्हाच येतं जेव्हा आपले कर्म हील व्हायला चालू होतात. तर मी कालच एक सेशन केलेलं आहे. एक लेडीज होती, ती बहुतेक नाशिककडली होती लेडीज ती. तर तिला इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीची भीती, म्हणजे आई वडील असले आणि एखाद्या रूममध्ये जरी असले तरी तिला खूप भीती वाटायची. का, तर तिचं ते कारण जे होतं ते पास्ट लाईफमधून तिने कॅरी केलेलं होतं. का, तर तिच्यासोबत असे इन्सिडेंट घडले होते की तिला भीती वाटायची. तिला खूप जास्त म्हणजे कुणी असलं सोबत तर ती सिक्युअर राहायची, पण एकटी जरी स्वतःच्याही घरात जरी एकटी असली तरी तिला भीतीचं कारण होतं. तर तिनं तो पॅटर्न पूर्वजन्मापासून कॅरी केलेला होता आणि तिच्या आयुष्यामध्ये इतकं एकटेपणा, सर्व काही छान होतं पण सर्व तिला असं व्हायचं की विचार करून करून ती एकदम नैराश्यामध्ये जाऊन आळशी बनलेली होती, डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेली होती. आणि जेव्हा तिचं कारण बघितलं गेलं पास्ट लाईफमध्ये, जेव्हा सबकॉन्शियसला अनलॉक करून ते PLRमध्ये काही टेक्निक असतात त्यानुसार ते ॲक्टिवेट करून सबकॉन्शियसला ते स्मृतीमध्ये घेऊन गेलं पास्टमध्ये. आणि तुम्ही स्वतः जाता का, नाही, तर हे शरीर आपलं प्रेझेंट लाईफमध्येच असते, फक्त आपण स्मृतीमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडनुसार ते काढून घेत असतो. तर ती पास्ट लाईफमध्ये असे काही इन्सिडेंट घडले होते तिच्यासोबत, म्हणून तिला ते भीतीचं कारण होतं आणि तिचा रिलेशनशिपचा सुद्धा प्रॉब्लेम होता, मनी ब्लॉकेजेस येत होते आणि बरेच काही आयुष्यात तिच्या आता प्रेझेंट लाईफमध्ये होतं. तिला कशामध्ये इंटरेस्ट राहायचा नाही. जेव्हा की चांगल्या जॉबवर देखील असताना पेमेंट आला की ते बाहेरच कुठेतरी जायचं आणि तिला राहायचंच नाही. असं करून तिला गरिबी अट्रॅक्ट होऊन गेली होती आणि ती खूप ग्रासलेली होती की तिला काहीच आयुष्यामध्ये काय चाललं हेच तिला कळेनासं झालं. आणि एक जस्ट पोस्ट बघून तिने रजिस्ट्रेशन केलं आणि PLR केल्यानंतर कळालं की ते पास्ट लाईफमधून होतं. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तिचं असं चाललेलं होतं की ती रिलेशनशिपमध्ये होती पण तिला कमिटमेंटपासून लांब होती. ती 7 वर्ष झाले तरी कमिटमेंट मिळत नव्हती त्यासुद्धा. आणि जे काही जॉब होता त्यामध्ये तिचं पैसे तर येत होते पण काहीच 2-3 दिवसामध्ये चालले जायचे. तर जेव्हा पास्टमध्ये बघितलं तर ती एका लाईफमध्ये राणी होती. एका लाईफमध्ये ते राणी होती आणि गाववाल्यांना असं आश्वासन तिने दिलेलं
की मी बाकीचे जे काही तुमचे कारणे आहेत ते सोडवून देणार आणि तुम्हाला यातून मुक्त करणार, असं म्हणून ती पैसे घेऊन घेत होती. आणि जे काही राणी असली तर तिच्याकडे काही लोक कामाला यायचे तर त्यांचा ती मोबदला द्यायची नाही, ते पैसेसुद्धा त्यांच्या मजुरीचे ती द्यायची नाही आणि ती स्वतःच ठेवून घ्यायची आणि 2-3 रोजा केल्यानंतर ती त्यांना अर्ध रोजी द्यायची, असं करायची. तर त्या लोकांच्या अंतःकरणातून इतके तडतडाट निघायची की ही कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये ती भरून देईल असं. तर त्यानंतर माहिती झालं की ही तिकडे पैशाचं जे काही कारण होतं ते तिकडे पैसा हडपून घेतल्यामुळे तिचे मनीचे ब्लॉकेजेस होते आणि आता तोच पॅटर्न तिने पूर्वजन्मापासूनचा कर्माचे धागे आपण बघत आहोत, तोच पॅटर्न कॅरी करून तिने तोच पॅटर्न कॅरी केला आणि आयुष्यामध्ये तिला पूर्ण फेस करावं लागलं. त्यानंतर तिला कळलं की अरे इकडे तर हे झालं, म्हणून ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते पैसे जाऊन हिच्याकडे पैसे नसायचे. त्यानंतर तिला हेल्थ इश्यूसुद्धा होते, तर हेल्थचं सुद्धा तिचं पॅटर्न तिकडचे पूर्वजन्मातलं बघितलं ते काही सिक्रेट ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे मी इथे नाही सांगू शकत. त्यानंतर तिचं रिलेशनशिपचं होतं, तर त्यामध्ये असं होतं की जो तो तिकडे जी पास्ट लाईफमध्ये सुद्धा ती मुलगी होती आणि इकडे सुद्धा लेडीजच होती. तर काय झालं की पास्ट लाईफमध्ये जो मुलगा होता तो हिला खूप लहान असा होता, म्हणजे वयाने खूप लहान होता आणि हिला ना बिलकुल म्हणजे छोटा असल्याने एकदम छोटा होता, वयाचं म्हणजे कुठेच मॅच होत नव्हतं. आणि त्या रिलेशनशिपमध्ये ते तो जो छोटा मुलगा होता तो अट्रॅक्ट करत होता हिला, पण हिला माहिती पडलं की तो तिच्या प्रेमात पडत आहे, पण हिला वाटलं की तो वयाने खूप छोटा आहे तर हे मॅनेजच होणार नाही, म्हणून तिने काय केलं की ते लग्न वगैरे न करता असं काहीतरी केलं की ती स्वतःला संपवून टाकलं. आणि भलेही ते पॅटर्न तिने जे मृत्यू झाला तिचा, तरी पण ती जे सोल होती तिला आणि त्या मुलाची सोल होती, त्या मुलाच्या सोलला तिला अट्रॅक्ट करायचंच होतं. आणि या लाईफमध्ये तिने याला कधीच प्रेमाने बघितलं नाही किंवा काहीच केलं नाही, म्हणजे जे काही रिलेशनशिपमध्ये एक प्रेमाचं बंधन असतं ते चांगल्या पद्धतीने तिनं निभवलं नाही. आणि ते जे मुलाची सोल होती त्याने निश्चय केला की याला कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये मी अट्रॅक्ट करणार, तर तो जो त्याची सोल होती त्याने परत जन्म घेतला आणि आत्ता हिच्या लाईफमध्ये तोच जे तिकडे पॅटर्न कॅरी केलं होतं तोच मुलगा इकडे सुद्धा प्रेझेंट लाईफमध्ये आलेला आहे. आणि ही सुद्धा फक्त आता असं मॅनेज केलं त्या सोलने की वयाने फक्त 5-6 महिन्यांनी तो लहान आहे, म्हणजे जेणेकरून यांनी आता लग्न करू शकतील. तरी पण तो मुलगा कमिटमेंट देत नव्हता की आपण लग्न करू, कारण यांचे जे काही कर्म होते ते अजून संपलेले नव्हते. जेव्हा मग तिने पोस्ट बघितली आली, तिचं कर्म हील झालं, ते PLR झालं तिचं आणि सर्व काही दोन्ही सोलमधून कटिंग करण्यात आली. नेक्स्ट डे नंतरच तिला रिझल्ट आला आणि आता तिला कमिटमेंटसुद्धा मिळालेली आहे आणि घरवाल्यांनीसुद्धा दोन्ही फॅमिलीकडून तिला मान्य केलेलं आहे, तर ते लवकरच आता लग्नसुद्धा करणार आहेत. असे हे त्वरित रिझल्ट येतात, तर काहींचं PLR झाल्यानंतर 5-6 दिवसामध्ये सुद्धा येतात. तर आणि काही लोकांना त्वरितच येतात, तर काही लोकांना 8-15 दिवस किंवा हेल्थचं असलं तर म्हणजे एखादी महिना वगैरे लागू शकतो. तर जेव्हा हे कर्म हील होतात तेव्हाच त्यांच्याच लाईफमध्ये हे PLR अशा प्रकारे येत असते. आणि अशा प्रकारे कर्माचे बंधन हे पूर्वजन्मापासूनच असतं, कारण तेव्हा पूर्वजन्मात त्यांनी क्रियमान कर्म केलं, ते संचितमध्ये स्टोअर होऊन राहिलं आणि आत्ता जाऊन कित्येक जन्म त्यांनी घेऊन घेतले तरी पण त्यांचं काही कर्म हील झालं नव्हतं. परत सोल जन्म घेऊन शरीर बदललं, जन्म घेतले आणि आत्ता परत तोच पॅटर्न कॅरी करत इकडे आता ते पूर्ण करत आहेत. अशा प्रकारे कर्माचे हे धागे जुडलेले असतात आणि पूर्वजन्माचं कर्म आपल्या या आजच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे कनेक्ट करून घडवून देत असतं. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, तर तुम्ही गुगलवर सर्च करा ना की सायन्स काय आहे PLRचं. मी तर तुम्हाला अध्यात्मही सांगितलं, इलॉन मस्क ज्यांचं आहे ते सायन्समध्ये सुद्धा आहे. कॉन्शियसनेसला जे सबकॉन्शियस माइंड असतं ते ॲक्टिव्ह करून आपण स्मृतीमध्येच मागं जातो आणि आपल्या जे काही
पास्टमध्ये जे काही घडलं आहे त्याचंच पॅटर्न आपण इकडे कॅरी करत असतो. आणि जेव्हा आम्ही PLRमध्ये कॉर्ड कटिंग करून देत असतो, ब्लॅक बॉक्स हिलिंग करून देत असतो आणि ते कर्म हील होत असते आणि एकमेकांना त्या सोलला एकमेकांशी बोलवून पूर्णपणे माफीसुद्धा मागून देत असतो आणि त्या प्रकारे कर्म हील होत असते. ओके, तर अशा प्रकारे असतं. हे कर्माचे धागे जोडलेले असते आणि पूर्वजन्माचंच क्रियमान कर्म करतात आणि ते संचितमध्ये स्टोअर होऊन राहतं आणि तेच फळ ओकल्यानंतर आता ह्या प्रेझेंट लाईफमध्ये येत असतं प्रारब्ध बनून. तर आता ज्यांच्या कर्माची हील होण्याची वेळ आली आहे तर त्यांना हे PLR मिळत असतं. तर हा व्हिडिओ त्याच लोकांना मिळेल ज्यांचं कर्म हील होण्यासाठी आलेला आहे आणि तेच लोक PLR करू शकतील. ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला यामध्ये सक्सेस स्टोरीजसुद्धा लावेल आणि ऑनलाईन कशा पद्धतीने घेतात हे सुद्धा इमेजेस लावण्यात येईल, त्यानुसार तुमचा ट्रस्टसुद्धा बसेल. तर थँक्यू सो मच. हा व्हिडिओ ऐकून घेतलात त्याबद्दल थँक्यू. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. जरूर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर शेअर करेल आणि व्हिडिओमध्ये सुद्धा टाकेल. तर ज्यांची वेळ आली आहे कर्म हील करायची त्यांनी जरूर PLR रजिस्ट्रेशन करून आपलं PLR करून घ्या. थँक्यू सो मच.